सकाळी 7च्या सुमारास प्रवासाला सुरुवात केली. मुंबईवरून सुमारे 160 किलोमीटर अंतर गाठून जाणार होतो आई काळूबाईचं दर्शन घ्यायला. सुरूर गावामध्ये पोहोचेपर्यंत पोटाने भुकेची हाक मारली होती. धावजी बाबा पाटील यांच्या मंदिराच्या अगोदर अभिरुची हॉटेलमध्ये जेवण केलं. जेवण अगदी उत्तम होतं. जर तुम्ही देवीच्या दर्शनाला येत असाल तर अभिरुची हॉटेल तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतं. मस्त पोटभर जेवण केल्यानंतर पुढच्या म्हणजे घाटमाट्याच्या रोडने मांढरगडच्या दिशेने निघालो. पार्किंग पे 80 रुपये भरून गडाच्या पायथ्याशी पोचलो. गडाच्या पायथ्यापर्यंत आपण गाडीने जाऊ शकतो. तिथून पुढे देवीच्या मंदिरापर्यंत चढाई करावी लागते. साधारण 15 ते 20 मिनिटाची चढाई केल्यानंतर आपल्याला देवीच्या मंदिराचा झेंडा दिसतो. आता आपण देवीची कहाणी जाणून घेऊया, जे की आपले दादा आपल्याला सांगतील. नमस्कार. काळूबाईच्या नावानं चांग भलं. दरवर्षी पोषी पौर्णिमेचा कार्यक्रम होत असतो आणि पोषी पौर्णिमेला मांढरगडावर जत्रा भरत असते. या मांढरगडच्या जत्रेच्या निमित्ताने आज मांढरगडच्या काळूबाईची तुम्हाला कहाणी सांगणार आहे. मांढरगडावर ह्या मंदार पर्वत पूर्वीचा होता. त्याच्यावर लाख्यासूर नावाच्या राक्षसाने घोर तपश्चर्या केली आणि देवाकडून महादेवाकडून वरदान मिळाल्यानंतर लाख्यासूर जो आहे आपल्या ज्या देवांच्याच भक्तांना त्रास देऊ लागला, त्यांच्या तपधुनी उद्ध्वस्त करू लागला आणि त्या सगळ्या त्रासाला कंटाळून मांडल्य ऋषींनी महादेवाची तपश्चर्या केली. मांडल्य ऋषींनी महादेवाची तपश्चर्या केल्यानंतर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना प्रश्न पडला. पण माता पार्वतीने समाधान केले आणि काळूबाईचं रूप घेतलं आणि या लाख्यासुराशी ती युद्ध करायला तयार झाली. लाख्यासूर युद्ध करता करता लाख्यासूर काही शरण येईना आणि अशा वेळेला देवी एका क्षणी लुप्त झाली आणि लुप्त झाल्यानंतर तिला सटवाई देवीने दर्शन दिले आणि सटवाई देवी म्हणाली, जर लाख्यासुराचा वध करायचा असेल तर रात्रीच्या वेळेस करायला पाहिजे आणि रात्रीच्या वेळेस वध करताना त्याचा रक्ताचा एकही थेंब खाली पडू न देता तो वध झाला पाहिजे, तरच तो मरण पावेल. मग देवीने राक्षसाचा वध करायची तयारी केली आणि लाख्यासुराशी युद्ध केले. लाख्यासुराचं मुंडकं आकाशात उडवलं आणि त्याचं जे रक्त आहे ते स्वतः प्राशन केलं आणि अशा पद्धतीने लाखासुराच्या त्रासातून आई काळूबाईने सगळ्यांना मुक्त केलं. बोल त्या मांढरच्या काळीचं चांग भलं. नमस्कार. आज आपण आलो आहे सुरूर या गावी. प्रथम स्थानी आपण बघतो तर बाहेर एक छोटंसं मंदिर दिसतं. ते चेडेदेवाचं मंदिर आहे, चेडोबा असं म्हणतात. त्याच्याच बाजूला जुनं एक धावजी पाटलांचं समाधी मंदिर आहे आणि आता नव्याने उभारलेलं जे मंदिर आहे धावजी पाटलांचं ते मोठं मंदिर, पण धावजी पाटलांचं मुख्य मंदिर हे छोटं समाधी मंदिर तेच आहे. त्याच्या बरोबर समोर पांडवजाई मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर आहे. समाधी घेतल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष झाली. 18व्या शतकापासून आज कितीतरी वर्ष उलटून गेली तरीसुद्धा त्यांच्याकडे जाण्याच्या ज्या मार्गामध्ये अनेक झाडं अशी दिसतात जिथे करणी बाधा अशा पद्धतीने काही बावल्या टोचलेल्या आहेत, काही फडकी गुंडाळलेली आहे, काही गाठोडी गुंडाळली, त्याच्यात लिंब नारळ अशा पद्धतीचे सगळ्या गोष्टी बांधलेल्या आहे आणि अजूनही लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे. इथे करणी बाधा होते